उमेदवार संजय काका संजय पहिलवान येणार आहे. त्यामुळे काकांना भरपूर मतांनी काका निवडून येणार. काँग्रेस. महागाई एवढंच सध्या आहे, दुसरा काही विषय नाही. चंद्रहार भट. चंद्रबाबू मोदी अहो काका आपल्या संजय काका संजय काका संजय काका येणार. नक्की येणार. विशाल पाटील. आता का नाव सांगायचं पण नाव सांगाय नको. ना. सगळे आपले आहेत. संजय काका पाटील निवडून 100% येणार. लोकसभेच्या निवडणुकीला गेल्या पण पाण्याचा प्रश्न इथे गंभीर आहे. बरं. द बॉस काका द बॉस. नाही, महाविकास आघाडीचं काम चांगलं आहे. इथं रोहितदादा जो निर्णय सांगतील त्या निर्णयासोबत आम्ही असे. आता बरं त्या घराने पिन केलं ना ते ह्यांचं चालू आहे. कोणी काय केलं आता इथं काम करणारे एकमेव नेता म्हणजे काका काका द बॉस. त्यांच्याशिवाय पर्याय नाही. याही पेक्षा पुढे जाऊन संजय काका पाटील या भागातून 4 लाख मताधिक्याने विजय होतील यात आमच्या मनात काही शंका नाही. शेतीला पाणी सगळ्याच पाण्याचा प्रश्न. शेतीला पण नाही त्याला पण नाही. आमदारकीला आम्ही विचार करतो पण वरच्या लेवलनं बीजेपी. सत्ता येते जाते मान्य आहे. फक्त ह्या जिल्ह्याला नेतं काकाशिवाय पर्याय नाही. काकाच पण येणार काकाशिवायच पर्याय नाही. काय लोकसभेत इंटरेस्ट नाही आपल्याला. लोकसभेत इंटरेस्ट नाही. नमस्कार, आपण आलोय आज सावळज या तासगाव तालुक्यातील गावामध्ये आणि लोकसभेची वारी म्हणजे खासदारकीचा म्हणजे लोकसभेचा जो रणसंग्राम सुरू आहे तर त्याच्यात सावळजकरांच्या प्रतिक्रिया काय आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. विशाल पाटील काँग्रेसकडून आणि संजय काका भारतीय जनता पार्टीकडून जवळजवळ फायनल झालेत. काय सांगाल आपण? काय नाही, आजपर्यंत राष्ट्रवादी सावळजमध्ये होती पण आता संजय काकांचं वर्चस्व जास्त आहे सांगितलं. सावळजमध्ये संजय काका फिक्स निवडून येणार. संजय काका निवडून येणार. संजय काकांची कामं आहेत भरपूर संजय काकांची कामं आहेत. ती पाणी योजना म्हणा किंवा गावातील इतर कामं भरपूर आहेत संजय काकांची. त्यामुळे संजय काका बहुमताने निवडून येणार. लोकसंपर्कही भरपूर आहे काकांचा. सोसायटी आमची सावळज सोसायटी बिनविरोध निवड अशी भरपूर कामं आहेत संजय काकांची. त्यामुळे संजय काका निवडून येणार. ओके. अशी प्रतिक्रिया इथं सुरुवातीला तर यायला लागले. आपण जवळजवळ पाहतोय सावळज आज बाजारचा दिवस असल्यामुळं इथं बऱ्यापैकी गर्दी दिसते. काय सांगाल, लोकसभा निवडणूक लागली. भाजप. भाजप. उमेदवार संजय काका. संजय काँग्रेस. काँग्रेस. उमेदवारी विशाल पाटील. तुम्ही काय सांगाल? पहिलवान येणार आहे. चंद्रहार भट. चंद्रबाबू. ठीक आहे. काय सांगाल? काँग्रेस. काँग्रेस. अजून काय सांगतो? मतदान नाही. काय सांगाल? लोकसभा निवडणूक लागली. काय सांगाल? होय, बीजेपी. बीजेपी. हात वर करून बीजेपी. बीजेपी असते आणि आमदारकीला आम्ही विचार करतो पण वरच्या लेवलनं बीजेपी. बघतोय अशा संमिश्र प्रतिक्रिया आपल्याला भेटत आहेत. लोकसभा निवडणूक लागले. काय सांगाल मामा? अहो आज सांगायला होईल सगळं होय. कोण येणार? अहो काका आपल्या. हा? होय. कोण येणार? अहो मला माहिती आहे ना. नाव सांगा की. आता का नाव सांगायचं पण नाव सांगाय नको. ना. सगळे आपले आहेत. होय बाबा. सॉरी. आपण बघतोय बाजारातील या प्रतिक्रिया म्हणजे निवडणुकीचा रणसंग्राम सुरू असल्यामुळं बऱ्यापैकी बाजारात गर्दी दिसते. लोकसभा निवडणुका लागल्यात. काय सांगाल? संजय काका पाटील. हा? संजय काका पाटील निवडून 100% येणार. येणार. 100% लीड न. हा. हो. काही जणांचं म्हणणं असं तसं येतं. काय नाही केली केलं. त्यामुळे 100% तेच निवडून येणार. संजय काका येणार. बाजारात आपण आता थोडं पुढे बघूया. मामा कुठलं गाव? लोकसभा निवडणूक लागल्या. काय होईल? येतील की येते निवडून. कोण येणार? कोण येणार? तुमचं कोण उमेदवार येणार. उमेदवार आहे
उमेदवार असेल तो येईल असं यांचं म्हणणं येतंय. सिद्धेश्वर चौकामध्ये आपण इथं पुढं जाऊन थोडा प्रयत्न करू. मामा इथलं का प्रॉपर? काय सांगाल, लोकसभा निवडणूक लागली? लोकसभा निवडणूक आज चालू झाली आचारसंहिता. आता लोकांचा कल काय निवडणूक बघून यांनी घोषणाबाजी चालू आहे सध्या. की आता इलेक्ट्रल बॉन्डचं काय नवीन चालू काँग्रेस झालं, आणि भाजप, लढत अशीच होईल. संजय काका आणि विशाल पाटील यांच्यातच होईल. काय तुम्हाला काय वाटतं? आता सध्या तर लोकांचा कल काय सांगता येत नाही, कारण एक तर इथं मराठा आरक्षणासंदर्भात जोरदार हे चालू आहे. बघूया, गर्दी प्रचंड आहे सावळच्या या बाजारपेठेत. आज प्रचंड गर्दी असलेली आपल्याला पाहायला मिळते. लोकसभा निवडणूक लागलेत, काय सांगाल? लोकसभा निवडणूक लागली तिथं, काय मला बी काय कल्पना नाही. तुमचं गाव कुठलं? मिरज तालुक्यातील आहेत, त्यामुळं त्यांना एवढी कल्पना नाहीये. लोकसभा निवडणूक काय सांगाल तुम्ही? लोकसभा निवडणुकीचा उमेदवार जाहीर झालेत. संजय काकाचं भाजपकडून नाव जाहीर झालंय. महाविकास आघाडीतर्फे आता कोणाचं नाव जाहीर होतंय बघू. महाविकास आघाडीचं आम्ही काम करणार. महाविकास आघाडी, काँग्रेस, काँग्रेस आता विशाल दादाला जाहीर होते का बघूया. तुम्ही काय सांगाल? महागाई एवढंच सध्या आहे, दुसरा काही विषय नाही. महागाई यांचा महत्वाचा मुद्दा आहे. त्या लोकांची परिस्थिती महागाईमुळे आणि त्यात पाऊस नाही आहे, त्याच्यामुळं शक्यतो लोक विचार करताना महागाई आणि या गोष्टीचाच विचार करतील. आणि या भागात जर म्हणला तर पाण्याचा प्रश्न मोठा आहे, तो अजूनपर्यंत सुटलेला नाही. जो कोणी त्याच्यावरती बोलेल त्याला तो फायद्याचा होईल. म्हणजे या भागातील पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी सुटलेला नाही असं यांचं म्हणणं आहे. आणि या निवडणुकीला या प्रश्नावर जो कोणी बोलेल तो निवडून येईल. तोच निवडून येईल असं यांचं म्हणणं येतंय. त्यामुळं सावळजमधील ही प्रतिक्रिया ही खूप महत्वाची ठरते. सावळज येथील बाजारातील या प्रतिक्रिया खरोखरच उत्स्फूर्त ठरत आहेत. पाहूयात. हा, थांबा मामा, काय सांगाल? आपलं लोकसभा लागले, खासदारकीचं निवडणूक लागल्या, काय काय वातावरण आहे? कोण येईल? मोदी हा, मोदी मोदी. म्हणजे इथं कोण आहे उमेदवार? संजय काका संजय काका. संजय काका येणार. नक्की येणार. आपण बघतो, तुम्ही इथलं नाही, व्यापारी आहेत. चला, आपण मंडईतल्या या प्रतिक्रिया घेत असताना कुणी मोदी म्हणतंय तर कुणी हे म्हणतंय. हा, कुठलं इथलंच गाव का? गाव हेच गाव हे नाही का? गाव दुसरे येते. सोमनाथजी, काय सांगाल? लोकसभा लागली. हा, बोला. लोकसभा निवडणूक लागली, काय लागले की आता काय सांगता येत नाही. हा? सांगता येत नाही. भाजपकडून संजय काका पाटील, काँग्रेसकडून विशाल पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश कराडे असे 3 उमेदवार आहेत. तुम्हाला काय वाटतं? त्यावेळी काय जनतेचा कौल कोणाच्या बाजूने लागेल काय सांगता येत सांगता येत नाही. सांगता येत नाही. कोण येईल सांगता येत नाही असं यांचं म्हणणं आहे. खरोखरच प्रचंड असलेली पाहायला मिळते. आज सावळज ग्रामपंचायतीसमोर काही नागरिक बसलेत, त्यांनाही आपण विचारू. लोकसभेच्या निवडणुका लागल्यात, काय सांगाल तुम्ही? लोकसभेच्या निवडणुका लागल्या पण पाण्याचा प्रश्न इथे गंभीर आहे ना. भयंकर पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. यायचे बाकी काय हे नाही. पाण्याचा भयंकर प्रश्न गंभीर आहे. शेतीच्या पाण्याचा, शेतीच्या पाण्याचा, पिण्याच्या पाण्याचा तर इतका भयंकर प्रश्न गंभीर आहे. बाकी काय म्हणजे अडचण नाही. आता लोकसभेला भारतीय जनता पार्टीकडून संजय काका आणि विशाल पाटील काँग्रेसकडून आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून महेश कराडे. मग तरी काय वाटतंय का शेवटी मतदान हे करावं लागणारच आहे? मतदान करावं लागणार की. बघायचं अजून काय तसं म्हणजे हे नाही. नंतर बघूया आता आपण कोणाला मतदान प्रश्न करायचं. इथला प्रश्न पाण्याचा प्रश्न मेन आहे इथला. बाकी काही काय सुचेना. शेतीचं पाणी, शेतीला पाणी आहे, सगळ्याच पाण्याचा प्रश्न शेतीला पण नाही आणि त्याला पण नाही. पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. गंभीर प्रश्न म्हणजे पाणी. शेतीचा पाण्याचा प्रश्न आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्यामुळं त्या प्रश्नावर जो आवाज उठवेल त्यावेळेचं त्यावेळा बघू असं यांचं म्हणणं येते. बघूया काय प्रतिक्रिया.
काय सांगाल लोकसभा निवडणूक लागली काय लोकसभेत इंटरेस्ट नाही आपल्याला. हं? लोकसभेत इंटरेस्ट नाही. का बरं काय गावाला पाणी नाही, प्यायला नाही, शेतीला नाही. 4-4 दिवसातून पाणी नाही येते. ती पाणी सगळं हिरवगार असते. बरं स्वच्छ पाणी हा, मग लोकप्रतिनिधी निवडून देऊन काय उपयोग आहे? जनतेला शेवटी काहीच नाही ना. पिण्याचा पाण्याचा प्रश्न प्रचंड गंभीर असल्याचं इथं बोललं जातंय. बघूयात प्रतिक्रिया. काय सांगाल लोकसभा निवडणूक लागली द बॉस काका द बॉस. बरं. इथं आजपर्यंत एवढं 25 वर्षापूर्वी इथं त्या घरांनी सत्ता होती आणि इथं नंतर काकांसाठी आम्ही काम केलं. आता इथं काहीच सुद्धा नाही. आता बरं त्या घरांनी पिन केलं ना, ते ह्यांचं चालू आहे. कोणी काय केलं? आता इथं काम करणारे एकमेव नेता म्हणजे काका. काका द बॉस. त्यांच्याशिवाय पर्याय नाही. सत्य परिस्थिती आहे, कुणाला बी विचारा, काकाशिवाय पर्याय नाही. बरं एवढं वर्ष त्यांनी काम केलं, काय मिळलं? आमचं काम पाण्यासाठी. आम्ही लढतो कशासाठी? आमचं बाप दादा सगळं यांच्यासाठी गेलं. काय केलं यांनी? बरं. फक्त आमची इच्छा फक्त पाण्यासाठी आम्ही झटतोय सर. आणि आमची इच्छा फक्त पाणी. आजपर्यंत एवढी पिढी गेली, आता आमची पिढी जायची. काय यांनी केलं? गावचा विकास नाही. कुठलाही विकास आहे? सत्ता येते जाते मान्य आहे, फक्त ह्या जिल्ह्याला नेतं काकाशिवाय पर्याय नाही. काकाच पाणी आणणार, काकाशिवायच पर्याय नाही. नुसतं बोलतात येतात जातात, तेवढं सामान्य इकडे होत्यात तिकडे होत्यात. कोण काम करतोय? इथं वालीच नाही. काकाशिवाय पर्याय नाही, फक्त काकाच पाणी आणणार. इथं काही सुद्धा होणार नाही, फक्त काका. सावळच्या बाजारपेठेत आपण आहोत. जाणून घेऊयात लोकसभेच्या प्रतिक्रिया सावळकरांच्या. काय सांगाल? लोकसभेला इथं काँग्रेसची सीट निवडून येणार, इथं विशालदादा निवडून येणार, तर काय प्रॉब्लेम नाही. भाजपनं जनतेला आतापर्यंत फसवलंय. कसल्या घोषणा केली, कसली कर्जमाफी केल्या, त्यामुळे लोक निवडून देणार नाही. तिथला बेदाण्याचा प्रश्न असेल, द्राक्ष शेतीचा प्रश्न असेल, बेदाण्यावर GST आहे, ते GST हटवायला खासदार कमी पडली ती. आमचा पाण्याचा प्रश्न आहे, आम्हाला इथं शेतीला पाणी नाही. योजनेचं पाणी देतो म्हणून नुसती खोटी आश्वासन देते. जीएसटीमुळे काय नुकसान झालं? जीएसटीमुळे लोक बेदानाचा दर पडली ती. बरं. त्यामुळे द्राक्ष शेतीवर इथं सगळं अवलंबून आहे. इथली अर्थव्यवस्थाच मोठी आहे. आणि यांचं भाजप सरकार हे आहे ती मार्केट कमिट्या मोडायला लागले. त्यांचं धोरण चुकीचं आहे. आणि अडाणी अंबानीसारख्या माणसाला ही सगळी कृषी अर्थव्यवस्था भान करायला लागली. पंजाबच्या शेतकऱ्यांनी काळं कायदं रद्द करायला लावलं म्हणून आज शेतकरी वाचलाय तासगाव तालुक्यातला. नाही तर तासगाव तालुक्यातल्या शेतकऱ्याला हा बेदाना घेऊन परराज्यात विकायला जायला लागला. तर पंजाबच्या शेतकऱ्यांनी उठाव केला नसता तर आज ही मार्केट कमिटी जिवंत राहिली नसती. आणि भाजपची धोरण आहे की खाजगी लोकांना द्यायचं, बाजार समित्या मोडायच्या, हा त्यांचा हे. जर हमी भाव पाहिजे असेल तर काँग्रेसला ती पाहिजे, कारण हमी भाव देण्याची गॅरंटी काँग्रेस सरकार घेते. आपण सावळज येथील मार्केटमध्ये आज आलेलो आहोत. सावळजकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेतोय. लोकसभेच्या निवडणुका लागलेत, तरी काय आहे सावळजकरांच्या मनात? काय सांगाल तुम्ही? सावळजमध्ये काकांचं काम चांगलं आहे, संजय काकांचं. त्यामुळे काकांना भरपूर मतांनी काका निवडून येणार. हो, संजय. काय सांगाल तुम्ही? नाही, महाविकास आघाडीचं काम चांगलं आहे. इथं रोहितदादा जो निर्णय सांगतील त्या निर्णयासोबत आम्ही असे. एकत्र सगळे बसलेत, पण पक्ष वेगवेगळे आहेत. प्रत्येकाचे विचार आपल्याला इथं असं ऐकायला मिळणार आहेत. काय सांगाल तुम्ही? सध्या सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार संजय काकांनी पाण्याच्या संदर्भातल्या बऱ्याच गोष्टी, टिंबू योजनेचा निधी आणणं, बाकी मैशाळ योजना, सावळज आणि 8 गावांचा, सावळज सह 8 गावांचा आपल्या प्रशासकीय मान्यतेचा जो विषय होता गेली 40 वर्ष प्रलंबित, तो काकांच्या माध्यमातून सोडवलेला आहे. त्यामुळे सावळजकर आणि सावळजची जनता ही प्रचंड मताने संजय काकांना निवडून देणार, यात काही शंका नाही. सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील हे पाणीदार खासदार म्हणून ओळखले जातात जिल्हाभर. गेली 10 वर्षापासून आमची प्रमुख मागणी फक्त एकच होती की गेली 35 वर्षापासून की सावळजला पाणी मिळालं पाहिजे. सावळजचा शेतकरी हा फोंड्याच्या माळावर द्राक्ष शेती पिकवतो, युरोप पर्यंत आपली द्राक्ष पोहोचवतो, पण त्यांना पाण्यामुळं तुरंत 3 वेळा दुष्काळाच्या ह्याच्यामुळं द्राक्ष काढावी लागली पाणी नसल्यामुळं. ते पाणी देण्याचं काम संजय काका पाटील यांनी केलेलं आहे. आणि 6व्या टप्प्यातल्या प्रशासकीय मान्यता सुप्रीमामध्ये मंजूर झालेला आहे. त्याचं टेंडरही निघालेलं आहे. 1-1.5 वर्षामध्ये सावळज व सावळजच्या 8 गावाला
पाणी मिळणार आहे, टेंबूचं भरपूर पाणी मिळणार आहे. त्यामुळं सावळचा परिसर हा काकांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे आणि अतिशय मोठ्या प्रमाणात मताधिक्य सावळज भाग देईल यात मला शंका नाही वाटत. संजय काका पाटील. आपण जाणून घ्या, काय सांगाल तुम्ही? 2014 सालापासून सन्माननीय खासदार संजय काका पाटील या भागाचं नेतृत्व करतायत लोकसभेचं. त्यावेळेपासून आम्ही आणि आमच्यातल्या तमाम शेतकऱ्यांनी जी गोष्टी अनुभवलेत ते म्हणजे पाण्याची गोष्ट. त्या भागांना कधीही कुठल्याही योजनेत नसणार हे गाव आता टेंबू योजनेत समाविष्ट होते. आणि माझ्या माहितीप्रमाणे सन्माननीय खासदार हे आपल्या पाणी पुरवठा मंडळाचे अध्यक्ष झाल्यापासून आणि 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीपासून अगदी सक्षमपणे ह्या भागासाठी कार्यरत आहेत. ह्या पाणी प्रश्न तर त्यांनी आता मिटवत आणलेलाच आहे. आता येत्या 1-2-3 महिन्यापर्यंत ह्या पाण्याचा प्रश्न 100% मिटेल. याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग जे आसपास सुद्धा फिरकत नव्हता तो आता जो शक्तीपीठ महामार्ग म्हणून येतोय तो आमच्यापासून अगदी 1 किलोमीटरच्या अंतरावरून या सावज भागातूनच जातोय. राष्ट्रीय महामार्गाचं काम असू दे, शिक्षणाचं काम असू दे, आरोग्याचं काम असू दे आणि ह्या भागातील जिव्हाळ्याच्या पाणी प्रश्नाचा एकदम हा मार्ग असू दे, ह्या सगळ्या मार्गात खासदार संजय काकांची अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवड असल्यामुळे खासदार संजय काका हे या लोकसभा मतदारसंघात मला वाटतं 2014चं 2.5 लाखाचं, 2019चं 2.25 लाखाचं, याही पेक्षा पुढे जाऊन संजय काका पाटील या भागातून 4 लाख मताधिक्याने विजय होतील यात आमच्या मनात काही शंका नाही. आणि हा भाग त्यांना अतिशय चांगल्या प्रमाणात मतदान करेल हा विश्वास आहे. तुम्ही काय सांगा? पाण्याचा गंभीर प्रश्न असल्यामुळे त्यांनी सोडवलेला आहे कायमचा, त्यामुळे खासदार संजय काका पाटीलच निवडून येईल. आपण पाहतो इथं की काही बाजारात फिरत असताना काही जणांनी पाण्याचा प्रश्न गंभीर असल्याचं सांगितलं. इथल्या कार्यकर्त्यांनी पाण्याचा प्रश्न जवळजवळ सोडवत आणल्याचं सांगितलं. असा जबरदस्त या प्रतिक्रिया आपल्याला सावळजमध्ये ऐकायला मिळाल्यात. आणि लवकरच जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी इथली चुरशी वाढणार आहे. त्यामुळं सावळजकर पुढे काय कौल देतात ते पाडणं औत्सुक्याचे ठरणार आहे. अभिजित शिंदे, प्राईम न्यूज, विटा.